आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। निपाणीत प्रकाश हुक्केरी यांच्या सभेला महिलांचा प्रतिसाद। चिकोडी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ निपाणी येथील जुना मोटर स्टँडवर प्रचार सभेचे आयोजन केले होते। या प्रचार सभेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। सन 2001-2002 मध्ये काळंबावाडी करारानंतर आजपर्यंत निपाणीत कधीही पाणी टंचाई जाणवली नाही। आज मात्र निपाणी भागाची रक्तवाहिनी असणारी वेदगंगा नदी केवळ 10 ते 15 दिवसांनी कोरडी पडत आहे। उन्हाळ्यातील पाण्यासाठ्याचे नियोजन सप्टेंबर मध्येच करणं गरजेचं असताना सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे अतिशय दुर्लक्ष केल्याने निपाणी वासियांना आज पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे। मात्र खासदार प्रकाश हुक्केरी यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून वेदगंगा नदीला पाणी सोडण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडलं। अशा कार्यतत्पर व सामान्य जनतेचा कळवळा असणाऱ्या खासदार प्रकाश हुक्केरी यांना अधिकाधिक मते देऊन चिकोडी मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य द्यावं, असं माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले। सुनील पाटलांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आणि ती सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्या निपाणी परिसरामध्ये जी आपली रक्तवाहिनी आहे वेदगंगा नदी, ती वेदगंगा नदी दर 10-15 दिवसाला कोरडी पडते। त्याचं एकमेव कारण काय जर असेल तर या विभागाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत। पाण्याचं नियोजन हे सप्टेंबर महिन्यातच केलं पाहिजे। जाऊन संबंधित राज्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परवा सुद्धा हक्काचं पाणी जे आलेलं आहे ते खासदार प्रकाश हुक्केरीला जाऊन माननीय हसन मुश्रीफ साहेबांना घेऊन त्या ठिकाणी सांगितल्यानंतर मग पाणी आलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। ही परिस्थिती आमच्या काळामध्ये नव्हती। आश्रयच्या बाबतीत कैलासवासी विश्वासराव शिंदे नगराध्यक्ष असल्यापासून गोरगरिबांना घर देण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही राबवला। 2003 साली निपाणी शहरामध्ये प्रथमच 3200 रेशन कार्ड या ठिकाणी देण्याचे काम आपण केलेलं आहे। सगळ्या दलित कुटुंबाला रेशन कार्ड आणि दारिद्र्य रेषेच्या खाली जीवनमान जगणाऱ्या सगळ्या लोकांना रेशन कार्ड देण्याचं काम आपण केलं आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये त्या ठिकाणी धान्य कायमपणे। यावेळी उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी गॅस सिलेंडर, रॉकेल व महागाईच्या मुद्द्याला हात घालत भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन केले। माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, भाजपला 5 वर्षात काहीही करता आलं नाही म्हणून आता काँग्रेसवर टीका करत आहे। मोदी सरकारने विकास कामांऐवजी नोटाबंदी व जीएसटी सारखे निर्णय घेऊन अनेकांना बेरोजगार केले आहे। स्थानिक आमदारांनी 5 वर्षाच्या कार्यकाळात गरिबांसाठी कोणतेही कार्य केलं नाही। प्रकाश हुक्केरी यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व वर्गासाठी विकास कामे राबवली आहेत। यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिगळे यांना संविधान जाळण्याची व डॉक्टर आंबेडकरांचे पुतळे उद्ध्वस्त करण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं आवाहन केलं। या सभेदरम्यान काँग्रेस पदाधिकारी, निजतचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव।